लाडकी बहीण या योजनेच्या संदर्भात आपण आपल्या या चॅनलवर तुम्हाला माहिती आहे नेहमीप्रमाणे मी तुम्हाला सर्वात फास्ट आणि सर्वात जास्त अपडेटेड तुम्हाला ज्या अपडेट्स लाडकी बहीण योजना आणि इतर योजनेच्या संदर्भात या चॅनलवर खास करून द्यायलो आहे। महत्त्वाची गोष्ट म्हणजे बरेचशा माता भगिनींना एक गोष्ट माहीत नाही, आता जी की न्यूजला आलेली आहे आणि न्यूजला पण अशा तशा नाही, हिंदुस्तान टाइम्सला म्हणजे पेपर खूप प्रसिद्ध पेपर आहे हिंदुस्तान टाइम्स, तर या पेपरला पण ही न्यूज आलेली आहे आणि ही न्यूज तुम्हाला कोणीही सांगणार नाही, ती न्यूज सांगतो आहे। ती न्यूज काय की लाडक्या बहिणींना जे आहे तर काही अशा लाडक्या बहिणी असणार आहेत येणाऱ्या वेळेमध्ये, व्यवस्थित ऐका, येणाऱ्या वेळेमध्ये काही अशा लाडक्या बहिणी असणार आहे की त्यांना फक्त महिन्याचे 500 रुपयेच मिळणार। आता तुम्हाला आश्चर्य वाटणार आहे, ऑब्वियसली मला माहिती आहे तुम्हाला वाटणारच आश्चर्य की 500 रुपये मिळणार सर फक्त, खरंच का 500 रुपयेच मिळणार। पण आता मुद्दा काय आहे की कुणाला 500 रुपये मिळणार, मी आज जसं लिहिलं की याच बहिणींना फक्त 500 रुपये मिळणार, मग नेमकं कुणाला, तर यामध्ये पण लक्षात ठेवा आता सध्या तुर्तास तरी आपण यावर हे गृहीत धरून चालूयात, म्हणजे आणखी यावर सरकाराकडून स्पष्टीकरण येणं बाकी आहे, हे मी तुम्हाला पहिल्यांदा सांगतो व्हिडिओच्या अगोदरच। पण असं घडण्याचे चान्सेस हे स्वतः न्यूजपेपरमध्ये पण आलेलं आहे, ते मी तुम्हाला सांगणार आहे आणि माझ्या मते हे घडू शकते, हे मी तुम्हाला आत्ता सांगतो, म्हणजे माझं पण मत आहे की असं घडू शकतं। म्हणजे नेमकं मग तुम्ही म्हणाल की मग मला 500 रुपये येणार की काय, किंवा कुणाला 500 रुपये येणार, आपलं चॅनल आहे की पहिल्यांदा तुम्हाला अशा प्रकारची अपडेट देणार आहे। बघा, नमो शेतकरी महासन्मान योजना तुम्हाला माहीत आहे, नमो शेतकरी महासन्मान योजना जी आहे महाराष्ट्र सरकारची योजना आहे, पण PM किसान ही केंद्र सरकारची योजना आहे। बघा मी तुम्हाला जरा थोडक्यात एक स्पष्टीकरण देतो तुम्हाला, म्हणजे तुम्हाला क्लॅरिटी होईल। दोन्ही योजनेच्या अंतर्गत पाहिलं तर त्याला वर्षाला नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या अंतर्गत 6000 रुपये मिळतात आणि PM किसान योजनेच्या अंतर्गत पण जे आहे काही शेतकरी मित्रांना 6000 रुपये मिळतात। पण आता या दोघांचे मिळून किती होतात, 12000 रुपये। हालाकी याच्यामध्ये वाढ होणार होती वगैरे वगैरे बऱ्याचशा काही घोषणाबाजी झाली होती, त्याबद्दल पण मी बोलतो। पण आता इथे लक्षात ठेवा, जर 12000 रुपये जर दोन, कारण की बघा ज्यांना PM किसानचा लाभ मिळतो त्यांना जवळपास नमो जे शेतकरी महासन्मान योजना आहे याबद्दल लाभ मिळतो। कोणीही तुम्हाला ही माहिती सांगणार नाही, लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची ही अपडेट आहे। मग बघा की 12000 रुपये जर वर्षाला म्हणजे मग महिन्याला किती झाले सांगा, तर त्याचं उत्तर आहे महिन्याला जवळपास 1000 रुपये, 12 महिने म्हणजे प्रति महिना किती रुपये झाले सांगा, प्रति महिना 12000 रुपये। 12000 रुपये जर का एकंदरीत आपण विचार केला तर प्रति महिना 1000 रुपये, 12 महिन्याला 1000 म्हणजे 12000 रुपये। मग आता सरकारने काय होऊ शकतं येणाऱ्या टायमात, आता यावर सरकारचं क्लॅरिटी येऊ शकते, पण आदितीताई तटकरे एवढ्या म्हणाल्या होत्या की आम्ही जे आहे मग 500 रुपये जे आहे नंतर देऊ त्यांना, मग त्याच्यामधले असं आता त्याच्यावर त्यांनी क्लॅरिटीनं स्पष्टपणे बोलल्या नव्हत्या, पण आता न्यूजपेपरलाच यायला आहे। काल तर मी तुम्हाला दाखवलं होतं की जवळपास 20 लाख माता भगिनी जे आहे आऊट होतील या लिस्टमधून, पण हिंदुस्तान टाइम्सच्या आत्ता थोड्या वेळापूर्वीची जी अपडेट आहे त्याच्यामध्ये सांगितलं की जवळपास 60 लाख फॉर्म जे आहे गाळ होऊ शकतात। आता तुम्ही असं नका म्हणू की 60 लाख सर मला भीती बसायची गरज आहे का, जर समजा मी जे सांगतो त्या व्यवस्थित गोष्टी तुम्ही समजून घेतल्या तर मला नाही वाटत तुम्हाला काही भीती बाळगायची गरज आहे, पण ऑब्वियसली एक 60 लाखापर्यंत आकडा जाणार नाही। पण आता याच पेपरने जे आहे हिंदुस्तान टाइम्स या खूप प्रसिद्ध पेपर आहे हा, आणि या पेपरला बघा ही न्यूज तुम्हाला कोणीच देणार नाही, कारण ही आपलं पाहून कोणी आणखी सांगेल बरं का, पण हे कोण देणार नाही। बघा मी तुम्हाला इथे सांगितलं आहे की हे बघा नमो शेतकरी, हे बघा ज्यांना 1500 रुपये मिळतात नमो शेतकरी, हे बघा नमो सन्मान निधी जे आहे ज्यांना बेनिफिशरीज जे आहेत हू आर ऑलरेडी गेटिंग 1000 रुपीज विल गेट ओनली 500 रुपीज। बघा काय सांगितलं आहे बघा, इन द लाडकी बहीण स्कीम, म्हणजे त्यांनी सांगितलं आहे की ज्यांना नमो शेतकरी योजना महासन्मान योजना आणि PM किसान योजना या अंतर्गत 12000 रुपये जर का दोन योजनांची एकत्रित विचार केला आणि त्या दोघांची जर आपण महिन्याचे जर का पाहिले की किती रुपये मिळतात, तर त्याचं उत्तर येईल 1000 रुपये। किती, 1000 रुपये। पण यांनी हिंदुस्तान टाइम्सवाल्यांनी यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे अतिशय महत्त्वाचं की जर असं असेल तर त्या लाडक्या बहिणींना मग आता आपल्या लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत किती रुपये मिळतात, 1500 रुपये, तर त्यांना फक्त मग एक्स्ट्रा फक्त 500 रुपये दिले जातील, ओनली 500 रुपीज। क्लिअर, फक्त बघा कुणाला, लाडकी बहीण स्कीम दिसायला तुम्हाला, स्कीम म्हणजे योजना, म्हणजे थोडक्यात सांगण्याचं तात्पर्य हे मी नाही सांगायलो आहे, मी तुम्हाला परत सांगतो आहे, हे मी स्वतः नाही सांगायलो आहे, हे बघा हिंदुस्तान टाइम्स जे आहे पेपरची आलेली न्यूज आहे, त्यामुळे अशा प्रकारचे जे काही अपडेट्स आहे ना तुम्हाला कोणीच देणार नाही।
क्लिअर, कोणी देणार नाही, तुम्हाला कळणार पण नाही की अशा प्रकारची पण अपडेट आलेली आहे का. त्यामुळे माझं असं मत आहे, बघा आता याच्यावर क्लॅरिटी येणं बाकी आहे. यावर पण आपण गृहीत धरूयात की सध्या तरी सरकारनं असं पाऊल उचललं नाही, पण येणाऱ्या टायमामध्ये कदाचित असं घडू शकते. आणि जर घडलं तर ज्या माता भगिनींना, व्यवस्थित ऐका, ज्या माता भगिनींना नमो शेतकरी महासन्मान योजना आणि PM किसान योजनेचा जो लाभ मिळतो त्यांना फक्त मग 500 रुपये मिळणार प्रति महिना. क्लिअर. हालाकी त्याच्यात वाढ झाल्याच्यानंतर 2100च्या ऐवजी मग परत ही पण अमाऊंट वाढेल, म्हणजे 500च्या ऐवजी मग त्यांना किती होतील, 500 म्हणजे जे काही म्हणजे वरचे पैसे वाढतील ना मग 600 रुपये, तर त्यानुसार मग परत एक 500च्या ऐवजी मग त्यांना एक 1100 रुपयापर्यंत जाईल अमाऊंट. क्लिअर. म्हणजे मी एक संपूर्ण तुम्हाला एक जोडून गणित सांगायलो आहे. थोडक्यात सांगण्याचं तात्पर्य, तुम्हाला तुर्तास तरी याच्याबद्दल काही घाबरायची गरज नाही, पण ही अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे मी तुम्हाला दिलेली आहे. काही माता भगिनींचा प्रश्न आहे की 15 ऑक्टोबरचा फॉर्म आहे सर, पैसे आले नाही, वितरण चालू आहे का. तर डिसेंबरच्या हप्त्याचं वितरण थांबलेलं आहे, म्हणजेच 6व्या हप्त्याचं वितरण थांबलेलं आहे. जर तुमचा फॉर्म या ऑक्टोबरमधला असेल तर तुम्हाला येणाऱ्या टायमामध्येच म्हणजे जानेवारीच्या 7व्या हप्त्यामध्ये तुम्हाला पैसे येतील. कोणीही माता भगिनींनी निगेटिव्ह व्हायची गरज नाही. पैसे मिळतील कारण तुम्ही लाभार्थी आहात तर ऑब्वियसली मिळतील. आता बघा, ज्या माता भगिनी खरं लाभार्थी नाहीत खऱ्या, तर त्या मध्ये आलेल्या आहेत तर ऑब्वियसली त्या बाहेर जाणार आहेत. त्यात काय, आता मी थांबू नाही शकत त्या गोष्टींना. तर अशा पद्धतीने तुम्हाला जर का अतिशय एकदम क्विक अपडेट हवे असतील या योजनेच्या संदर्भात, काय काय नवीन बदल होणार आहेत, तर ते मी पटपट तर तुम्हाला द्यायलोच. काही कमेंट्स आहेत बघा, कमेंट्स पण घेतो तुमच्या मी. काही कमेंट्स आहेत काही माता भगिनींनी जे आपल्याला त्या एकदम विश्वासाखातीर विचारतात. तर बघा, यांनी विचारलेलं आहे, शेख यांनी विचारलेलं आहे बघा, त्यांनी विचारलेलं आहे की सर 4 चाकी जुनी आहे तर उत्पन्न असणारेच काय नाही सर, उत्पन्न असणारेचं काय सांगा सर, अशा प्रकारचे त्यांनी विचारले. 4 चाकी बघा, महत्त्वाचं सांगतो बघा तुम्हाला, 4 चाकी चाहे जुनी असो किंवा नवीन असो, 4 चाकीवर सध्या तरी सरकार मला असं वाटतं सक्त आहे. त्यामुळे त्याच्यावर गव्हर्नमेंट ॲक्शन घेऊ शकतं. 4 चाकी वाहन ज्यांच्याकडे आहे कदाचित त्यांना जे आहे लाडकी बहिणी योजनेच्या लाभावर जरा आत्ता तुर्तास माझ्या मते न बोललेलं परवडलं. क्लिअर. कारण की हमीपत्रानुसार तर लाभ नाही मिळाला पाहिजे, पण आता सरकार काय ॲक्शन घेतं बघूयात. त्यानंतर बघा, यांनी विचारलं, दिव्या यांनी विचारलेलं आहे की नाही आला सर 6वा हप्ता. मी परत सांगतो आहे, ज्यांना 6वा हप्ता नाही आला त्यांना 7व्या हप्त्यासोबत म्हणजेच जानेवारीच्या महिन्यामध्ये आणि जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये येणार आहे बघा, शेवटच्या आठवड्यामध्ये. आणि एक लक्षात ठेवा, अजितदादा पवार जे आता आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री साहेब आहेत, तर त्यांनी स्पष्ट सांगितलं की आता इथून पुढे तुम्हाला हप्ते जे आहे ना असे वेळेवर येतील, काही काळजी करायची गरज नाही. त्यानंतर पुढे काय कमेंट्स आहे, आपण सर्वांचे जे माता भगिनी आहेत त्यांच्या सर्वांच्या बघा. आता यांनी काय विचारलं की निधी यांनी विचारले, सोनवणे यांनी विचारले की दादा मला जे आहे डिसेंबरचे पैसे जे आहे आले नाहीत त्यांना. क्लिअर. तर त्यांनी सांगितलं की प्लीज मला मिळणार की नाही हे सांगा. तर ऑब्वियसली मिळणार ना, का नाही मिळणार, कारण की बघा असं पण होऊ शकतं, हे तुम्हाला सांगतो आहे की तुम्हाला आता डिसेंबरचे पैसे नाही आले त्याचा अर्थ असा नाही की तुम्हाला पैसे येणार नाहीत जानेवारीमध्ये. पैसे तुम्हाला जानेवारीमध्ये येतील ते. आणि बरेचशा माता भगिनी अशा आहेत की त्यांचे जुलैचे फॉर्म आहेत त्यांना आत्ता पैसे मिळालेत. काही अशा माता भगिनी जुलै ऑगस्टचे पैसे आले, बाकीचे पैसे आले नाही, त्यांना यायला पाहिजे ना, मग त्यांना पुढच्या टप्प्यात म्हणजे 7व्या हप्त्यामध्ये त्यांना ते संपूर्ण एकत्रित अमाऊंट मिळेल. थोडा जे आहे 7व्या हप्त्याचं जे आहे पुढचे 1-2 हप्ते आपण वाट पाहूयात. मला तर असं वाटतं कदाचित हे जानेवारीच्या 3ऱ्या हप्त्यामध्ये पण वितरण सुरू होऊ शकतं, पण आता बघूयात, पुढे आणखी वेळ आहे. पण तुर्तास तुम्हाला जे आहे काही प्रश्न असेल, शंका असेल, तुम्हाला काहीही काळजी करायची गरज नाही की 500 रुपयेच मला मिळणार का सर मग वगैरे. तुम्ही आत्ता सध्या फक्त भाकीत आहे, घडणार की नाही ॲक्च्युअल रिॲलिटीमध्ये हे वेळ काळ सांगणार आहे. तुर्तास माझं काम आहे तुम्हाला क्विक अपडेट देणं आणि ते मी करतो आहे आणि तुमचे प्रश्न पण सोडवतो आहे. ज्यांचा फॉर्म मंजूर झाला आहे किंवा झाला नाही, झाला नसेल तर होईल किंवा झाला असेल तर तुम्ही DBT करायचे आहे. दोन्ही केसमध्ये DBT करून ठेवा, म्हणजे जानेवारीमध्ये तुम्हाला शेवटच्या आठवड्यामध्ये वितरण झालं तर पैसे लवकर मिळतील. तुर्तास या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. काय अडचण असेल तर नक्की विचारा. धन्यवाद.